नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 8th सेंट्रल पे कमिशन 8व्या वेतन आयोगाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट असणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता 8व्या वेतन आयोगाबाबत मोदी सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, 8 सेंट्रल पे कमिशन 8व्या वेतन आयोगाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट. बघा, 8 सेंट्रल पे कमिशन लेटेस्ट न्यूज अपडेट पाहू शकता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना या 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीची मोठी प्रतीक्षा आहे. वेतन आयोगाच्या शिफारसीसाठी अजून मोठा कालावधी आहे, पण याविषयीच्या बारीक सारीक घडामोडीचे कर्मचाऱ्यांचे मोठे लक्ष लागले आहे. आता मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अजून एक मोठा दिलासा दिला आहे. 8व्या वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या कामाला आता अधिक गती येणार आहे. काय आहे तो निर्णय या ठिकाणी पाहूया. बघा, काय आहे ती अपडेट नेमकी. या 8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया अधिक जलद करण्यासाठी राज्यात आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय सन्माननीय मोदी सरकारने एक प्रशासकीय निर्णय घेतला आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती मंत्रालयाअंतर्गत मोठ्या पदावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खर्च विभागानुसार केंद्र सरकारने वेतन आयोगाअंतर्गत संचालक पद भरण्यात मान्यता दिली आहे. आशिष यादव यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील व्यक्ती ही 8व्या वेतन आयोगाची प्रशासकीय आणि धोरणात्मक तयारीत मोठी भूमिका घेईल. आशिष यादव यांना लागलीच या पदांचा कारभार स्वीकारला आहे आणि त्यामुळे आता पुढील प्रक्रियेला या ठिकाणी वेग येणार आहे. बघा, 8व्या वेतन आयोगाची धोरणं, अटी आणि शर्ती याविषयीच्या निर्णयाची प्रक्रिया पुढे जाईल. गेल्या वर्षी 8व्या वेतन आयोगाची स्थापना झालेली होती. केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8व्या या ठिकाणी वेतन आयोगाची स्थापना केली होती. आयोगाची वेतन रचना, आर्थिक परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या विश्लेषण करण्यासाठी आणि त्याचा अहवाल अंतिम करण्यासाठी आयोगाला 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारसीनुसार 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याची शक्यता वर्तवली जात होती. खर्च विभागाचे सचिव बी आलम यांनी सांगितले की 8व्या वेतन आयोगाने नुकतेच काम सुरू केले आहे आणि हे काम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात याविषयीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. सदस्य आयोगांसाठी काम करत आहेत. बघा, 8व्या वेतन आयोगासाठी सरकारने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई या आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांच्या मदतीसाठी 2 सदस्य आहेत. पुलक घोष आणि पंकज जैन हे 2 सदस्य सचिव म्हणून काम करत आहेत. नवी दिल्लीत आयोगाचे मुख्यालय आहे. पुढील 1.5 वर्षात वेतन आयोगाला दिशा देण्याचे काम हे तिघे करतील. आयोग शिफारसी सादर करेल आणि त्या आधारे कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित होणार आहे. बघा, काम तसे दाम. या खाजगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी KRA ही पद्धत लागू आहे. जो कर्मचारी चांगले काम करतो, खास भूमिका बजावतो, त्यावर त्याची पगारवाढ ठरते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा जसे काम तसा दाम म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड पे या संकल्पनेवर पगाराचे गणित असेल, अशी देखील चर्चा आहे. कामकाजांच्या कामगिरीवर वेतनवाढ, भत्ते आणि अनुषंगिक लाभ देण्याविषयीचा निर्णय त्या आधारे या ठिकाणी घेण्यात येऊ शकतो. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे 8 सेंट्रल पे कमिशन 8व्या वेतन आयोगाबाबत मोदी सरकारचा हा मोठा निर्णय आणि कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.